सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला जाईल. मेष राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ हे चांगलं दिसतंय. आज तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी जोश आणि उत्साहानं काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्हाला एखाद्या नवीन प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची देखील संधी मिळू शकते आणि त्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल. तुम्हाला तुमच्या कामामध्ये कठोर परिश्रम करावे लागतील, परंतु तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ आज मिळेल. आज शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुम्हाला व्यवसायामध्ये पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आज सापडतील. आजचा दिवस तुमच्यासाठी लव्ह बर्ड्सचा दिवस असेल. आज तुमच्या बायकोसोबत तुम्हाला रोमॅन्टिक दिवस घालवण्याची संधी मिळेल. तुम्ही एकमेकांसोबत निवांत क्षणांचा आनंद घ्याल. तुमच्या भविष्यासाठी योजना बनवण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाल आणि तुमचं नातं आणखीनच घट्ट करू शकाल. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ खूप चांगलं आहे. आज तुम्हाला नवीन नात्याची सुरुवात करण्याची संधी मिळेल. जर घरामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा होत असेल तर आज तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आयोजित केली जातील आणि नातेवाईकांमध्ये तुमची प्रतिष्ठा आज वाढेल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी करू शकता आणि तुमची आर्थिक बाजू मजबूत करू शकता. विद्यार्थ्यांना आज संशोधन कार्यासाठी अधिक वेळ मिळेल. तुम्ही नवीन ठिकाणांवर ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या ज्ञानाचा प्रसार करण्यामध्ये आणि इतरांना मार्गदर्शन करण्यातही यशस्वी व्हाल. वित्तीय लाभामुळे तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला असेल आणि तुम्हाला यशप्राप्ती झाल्याने पुढील मार्गक्रमण करण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्वेत वस्तूचं दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की मिथुन राशीचे राशीफळ आज लोकांसाठी अशुभ परिणाम घेऊन येताना दिसते. आज तुम्हाला तुमचं काम थोडं जपून करावं लागेल. तुमची कार्यशैली सुधारण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या वरिष्ठांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुम्हाला तुमच्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. आज तुम्हाला वैयक्तिक संबंधांमध्ये थोडंसं सावध राहावं लागेल. लोकांशी तुमचा संवाद हा वाढू शकतो आणि यामुळे तुम्हाला काही त्रास हा होऊ शकतो. आज तुम्हाला मित्रांसोबत चांगला वेळ घालवण्याची ही संधी मिळेल. आज आरोग्याबाबत कोणत्याही मोठ्या चिंतेचा सामना तुम्हाला करावा लागणार नाही. तुमच्या व्यवसायामध्ये थोडं सावध राहावं लागेल. ज्या काही नवीन योजना आहेत त्यांचं पूर्ण विश्लेषण तुम्ही करा आणि मगच त्यांची अंमलबजावणी करा. आज तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये काही अडचणी येऊ शकतात. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला चांगला दिवस नाही. आज तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला नोकरी आणि व्यवसायामध्ये काही आर्थिक लाभ मिळवून देणारा आजचा दिवस थोडा असू शकतो, परंतु नातेवाईकांशी वाद घालणं तुम्ही टाळा. तुमच्या भाषेवर नियंत्रण ठेवल्यानं तुम्हाला फायदा होईल. नोकरदारांना आज कार्यालयीन राजकारणापासून दूर राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या हक्कांचं संरक्षण करावं लागेल आणि ही संध्याकाळ तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत घालवू शकता. मनोरंजनावरती पैसे तुमचे खर्च होऊ शकतात. विवाहित लोकांना तुमच्यासाठी स्थळ सांगून येण्याची शक्यता आहे. आज तुम्ही नवीन वाहन किंवा घरासाठी एखादी वस्तू खरेदी कराल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यानं तुमचा मूड चांगला होईल. आज तुम्ही तुमच्या आरोग्याकडेही लक्ष देणं आवश्यक आहे. तुम्हाला आज खूप शारीरिक थकवा आणि तणाव जाणवेल. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पहिली पोळी गोमातेला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की सिंह राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ चांगलं आहे. आज तुम्हाला नवीन आणि उत्कृष्ट प्रकल्पाची जबाबदारी घेण्याची संधी मिळेल. तुम्ही या प्रकल्पामध्ये पूर्ण जोमानं आणि उत्साहानं सहभागी व्हाल.
आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही यश मिळवाल. शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या लोकांना आज त्यांच्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. तुम्हाला व्यवसायामध्ये पैसे कमावण्याचे अनेक मार्ग सापडतील आणि तुम्ही तुमच्या व्यवसायाला एका नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकता. आजचा दिवस तुमच्या प्रेमी युगुलांसाठी चांगला दिवस असेल आणि तुम्ही रोमॅन्टिक क्षणांचा आनंद घ्याल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमॅन्टिक डिनर डेटवर जाऊ शकता आणि एकमेकांसोबत निवांत क्षणांचा आनंद अनुभवू शकता. तुम्ही आज तुमच्या भविष्याबद्दल चर्चा कराल. तुमचं प्रेम अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. आज तुमच्या आरोग्याबाबत एक चांगली बातमी आहे की तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य आज सुधारेल आणि तुम्हाला नवीन ऊर्जेचा अनुभव येईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग साधना आणि प्राणायाम करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कन्या राशीच्या लोकांसाठी आजचं राशीफळ हे उत्तम ठरणार आहे. हा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहील. तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळेल आणि सर्व बाबतीत समृद्धीचा अनुभव येईल. तुमच्या मनामध्ये नवीन विचार येतील ज्यामुळे तुमच्या जीवनाला नवी दिशा मिळेल. तुम्हाला तुमच्या कुटुंबियांशी काही मुद्द्यावरती चर्चा करावी लागू शकते, परंतु बळजबरी टाळा. तुम्हाला काही अडचणी असतील तर समजावून सांगण्याचा प्रयत्न करा आणि त्यावर उपाय देखील शोधा. नोकरदार लोक आज त्यांचं काम खूप समर्पणाने करतील आणि यशस्वी होतील. तुम्हाला आर्थिक लाभ देखील मिळतील आणि तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे खर्चही करू शकाल. तुमच्या उत्पन्नातील काही भागाची तुम्ही बचत केल्यानं तुम्हाला आनंद आणि समाधान मिळेल. आज तुमच्यामध्ये तुमचं जीवन सुधारण्यासाठी सकारात्मक उत्साह असेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. आज गरजवंताला तुम्ही भाताचं दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल नसेल. तुम्हाला अनिश्चिततेचा सामना करावा लागू शकतो आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या निर्णयावरती विशेष लक्ष द्यावं लागेल. तुमच्या आरोग्यावरही तुम्हाला खास करून लक्ष द्यावं लागेल. तुम्हाला तुमच्या शरीराची काळजी घेण्यासाठी आणि तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक पावलं उचलावी लागतील. व्यवसाय क्षेत्रात आज कोणीतरी तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनातही तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या प्रियजनांशी संवाद साधण्याची आणि त्यांच्याकडून समर्थनाची अपेक्षा करण्याची गरज वाटेल. आपलं कार्य समोर ठेवून आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकायला हवं आणि इतरांचा सल्लाही ऐकायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला स्थिर ठेवून संयम ठेवावा लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप माळेचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचं राशी भविष्य सांगतं की आजचा दिवस वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनुकूल नाही. तुम्हाला तुमच्या कामामध्ये संयम ठेवावा लागेल. तुम्हाला तुमचे विचार स्पष्ट ठेवावे लागतील आणि तुमचं काम काळजीपूर्वक करावं लागेल. आज तुम्हाला नवीन गुंतवणूक करायला वेळ मिळणार नाही. धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची शक्यता तुम्ही टाळावी. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज लागू शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी वेळ मिळेल. तुम्हाला त्यांना आधार द्यावा लागेल. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्हाला सवय मिळेल. तुम्हाला तुमचं नातं अधिकच घट्ट करावं लागेल. आज तुम्हाला तुमच्या मित्रांपासून दूर राहावं लागेल. तुम्हाला तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही काहीही अर्थार्जन करू शकणार नाही. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि तुळशीला दिवा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की धनुराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्तम राहील. तुमच्या आयुष्यामध्ये नवीन नात्याची सुरुवात होईल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येईल. जर घरामध्ये तुमच्या लग्नाची चर्चा सुरू असेल तर आज तुमच्यासाठी खूप शुभ योग जुळून येऊ शकतो. तुमच्या घरामध्ये शुभ कार्य आयोजित केले जाऊ शकतात ज्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंद वाढेल. तुमचे संबंध सुधारल्याने तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्ही काही नवीन वस्तू खरेदी केल्यानं खूप खुश व्हाल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. तुमचा बराचसा वेळ संशोधन कार्यामध्ये जाईल ज्यामुळे तुमचं ज्ञान आणखी वाढेल. तुम्ही नवीन ठिकाणांहून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न कराल जे तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमचं ज्ञान इतरांना शिकवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकाल. आज नशीब
94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मकर राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार नाही. तुम्हाला दिवसभर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्हाला तुमच्या कामामध्ये सतत मेहनत घ्यावी लागेल आणि काळजीही घ्यावी लागेल. तुम्हाला तुमच्या विचारांवरही नियंत्रण ठेवावं लागेल, कारण नकळत तुमचे विचार तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल आणि तुमच्या आहारामध्ये आरोग्यदायी आणि पौष्टिक गोष्टींचा समावेश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुम्हाला पैशांच्या बाबतीतही काळजी घ्यावी लागेल. तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा लागेल. तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ तुम्हाला घालवावा लागेल, ज्यामुळे तुम्हाला थोडा विसावा मिळेल. आज तुम्ही धैर्य आणि संयम बाळगा आणि तुमचे विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न करा. आज तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये संयम आणि स्थिरता राखण्याची आवश्यकता आहे. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन आणि वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की कुंभ राशीचे लोक इतरांच्या भावना आणि संवेदनशीलता आज समजू शकतात. तुम्हाला इतरांच्या परिस्थितीबद्दल सहानुभूती वाटते, परंतु तुमच्याविषयी गैरसमज होऊ नये म्हणून आज तुम्ही तुमचे विचार आणि मतं स्पष्टपणे मांडलीत तर बरं होईल. ज्या स्त्रिया आपला संपूर्ण दिवस आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी समर्पित करतात, त्यांना स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे. त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये. तुम्हाला कधीकधी मतिभ्रम होतो आणि भयानक स्वप्न पडतात. यावर आज तुम्हाला एखाद्या योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळू शकेल. ते तुम्हाला या सगळ्यातून मुक्त होण्यास मदत करतील. आज तुम्ही तुमच्या आर्थिक आणि करिअरच्या परिस्थितीचा खूप आढावा घ्याल. पदोन्नती मिळण्याची किंवा चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याची आज दाट शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवाचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी अनुकूल आहे. आज तुम्हाला तुमच्या विचार आणि कार्यपद्धतीकडे त्यासाठी लक्ष द्यावं लागेल. तुमच्या कल्पना मांडण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता भासेल. तुम्हाला तुमच्या अधिकारांबाबत काही संदिग्धता येऊ शकते. तुम्हाला संयमानं आणि अंतर्ज्ञानानं आज काम घ्यावं लागेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करा. तुमचं व्यक्तिमत्व शुद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या चुकांमधून शिकावं लागेल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजीही घ्यावी लागेल. तुम्हाला काही व्यसन असल्यास त्यापासून दूर राहावं लागेल. आज तुम्ही तुमचा अभ्यास वेळेमध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. पैशांच्या बाबतीत सावधगिरी तुम्हाला बाळगावी लागेल. तुम्ही तुमच्या व्यवसायाचं नियोजन वेळेनुसार करा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग आजचा दिवस कसा राहील हे आपण जाणून घेतलेलंच आहे. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट नक्कीच घडावी. धन्यवाद.